स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप खास आहे। आज आहे 23 ऑगस्ट। 23 ऑगस्ट म्हणजे आज जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो। तर सर्वप्रथम जेवढे वडापाव प्रेमी आहेत त्या सर्वांना वडापाव दिनाच्या, जागतिक वडापाव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 1966 साली वडापावचा शोध लागलाय आणि तेव्हापासून ते आतापर्यंत संपूर्ण जगभरात वडापावची जादू आहे। आणि वडापाव हे नुसतं वडापाव नाहीये, वडापाव म्हणजे एक वेगळं सुख आहे, एक शान आहे। वडापाव म्हणजे गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा आवडीचा म्हणजे हा वडापाव असतो। पावसाळ्यात तर एक वेगळीच मजा असते वडापावची। पाऊस म्हणलं की गरम गरम वडापाव पाहिजे। कुठेही फिरायला जावा आपण पहिल्यांदा वडापावचा गाडा शोधतो की बाबा वडापाव कुठे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव बनवतात, म्हणजे प्रत्येकाची चव वेगळी असती, कोणाची द्यायची पद्धत वेगळी असती, वेगवेगळ्या पद्धतीने वडापाव दिलं जातं। तर त्यापैकी एक म्हणजे वाईमध्ये तर माझा ऑल टाइम फेवरेट एक वडापाव म्हणजे येवले वडापाव। वडापाव प्रति एक वेगळीच ओढ असते। शाळेच्या दिवसात मला आठवते आम्ही मुलं एक कोणतरी पैसे घेऊन यायचा आणि वडापाव घ्यायचा, आम्ही तो वडापाव 4 जणांत वाटून घ्यायचो। येवले वडापाव सोबत माझ्या 2 मित्रांच्या चांगल्या आठवणीत, एक महाबळेश्वरचा मित्र माझा अंकित म्हणून आणि एक वेळातला मित्र आहे अभिजित म्हणून। मला आठवते आम्ही कॉलेजच्या टायमिंगला जेव्हा कॉलेजवरून सुटायचो त्या टायमिंगला आम्ही एसटी स्टँडवर यायचो आणि येवले वडापावला आठवणीने जायचो, तिथे बसून वडापाव खायचो। माझा मित्र अंकित मला आवर्जून तिथे न्यायचा, जबरदस्ती करून तिथे न्यायचं वडापाव खायला। आणि अजून पण अभिजित म्हणा किंवा अंकित म्हणा, वाईट जरी आम्ही भेटलो तरी येवले वडापाव मध्ये आवर्जून भेटतो। त्याला महाबळेश्वरला जाण्यासाठी एसटीने जायला लागायचं आणि एसटीची वाट बघत बसण्यापेक्षा आम्ही काय करायचो, वडापाव खायला जायचो आतमध्ये येवलीच्या वडापाव मध्ये। जाताना मग ते वडापाव घ्या म्हणतो, जो चुरा घ्यायचा एक्स्ट्रा वडापावचा तो चुरा आम्ही घेऊन जायचो आतमध्ये, एसटीची वाट बघत बसायचो। मी माझा मामा बारामतीचा आहे, तो कधी जर इकडे वाईमध्ये आला ना तर पहिला आवर्जून येवले वडापाव मध्ये वडापाव खायला जातो। माझे काका असतील सगळ्यांना येवले वडापाव आवडतो। आम्ही जरी बाहेर जरी कुठे जायचं म्हणलं तरी आमची म्हणजे घरी नाश्ता नाही करत, आम्ही पण आवर्जून बाहेर जातो या निमित्ताने का होईना, पण जाताना आम्ही पहिले येवले वडापाव मध्ये जातो। तिथे वडापाव घेणार, तिथं खाणार पण, घेणार पण सोबत आणि सोबत घेऊन पण जातो आम्ही वडापाव। बाहेर जरी कुठं जाणार असेल तर वडापाव तिथलं सोबत घेऊन जातो। आणि जरी आमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील किंवा म्हणजे माझे मित्र जरी असले ना कुठले, म्हणजे प्रॉपर इथे नाही, जरी बाहेरचे जरी असले तरी मी त्यांना इकडे आवर्जून वडापाव खायला घेऊन येतो। मला आठवतं मी माझ्या प्रिव्हियस जॉब मध्ये असताना माझ्या ऑफिसमध्ये ऑडिट टीम यायची, मग ती विचारायची की बाबा काय इथं खायला वाईमध्ये काय का, त्यांना मी वडापाव खायला घेऊन इथे यायचो। बाकी तुमचा आवडीचा वडापाव कुठला, तुमचं वडापावचं ठिकाण कुठलं मला कमेंटमध्ये कळवा। पुन्हा एकदा सगळ्यांना वडापाव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि युट्यूब चॅनलवरती पण आपली पायामध्ये लिंक इंस्टाग्रामच्या जाऊन सबस्क्राईब करायच्या चॅनलवर।